PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. कथेचे नाव आहे प्रीतीचा तू दूर का, भाग 11वा. लेखिका प्राची सोळ. दामोदरराव राजेसाहेब कसे आहात, मंत्री साहेबांनी विचारले. बोला बोला मंत्री साहेब, तुमच्याच फोनची वाट पाहत होतो, आजो हसून म्हणाले. कथा पुढे सुरू. तुम्ही सांगा, काय झाले मीटिंगमध्ये, आजोंनी त्यांना सहजपणे विचारले. राजे, तुमची नात हुशार आणि स्मार्ट आहे. तिला सगळं समजावून सांगितले, ती समजलीही. जे नाही समजले ते विचारून घेतले, मंत्री साहेब म्हणाले. छान, असंच असायला हवं. राजे, एक विचारू का? एक काय, 2 विचारा. तुमच्या शाळेतले कोणते सबनीस सर येत होते, येताना फाईलही बरोबर आणत. 6-7 वेळा येऊन गेले. सांगायचेच असते तर हे सगळं त्या सरांना देखील समजावून सांगितले असते धोत्रेंनी, आणि त्या सरांनी तुमच्या नातीला सांगितले असते. म्हणजे आतापर्यंत तिने जरुरी असणारे पेपर्स तरी बनवले असते. पण तुम्ही त्या सरांना आम्हाला काही सांगू नका असे सांगितले. आता तुमची नात आली तेव्हा सगळं नीट समजावून सांगा असा खास धोत्रेंकडे निरोपही दिला. मला समजू शकेल का की हे काय आहे, म्हणजे यामागे तुमचा हेतू काय आहे, मंत्री साहेब थोड्या शंकायुक्त स्वरात म्हणाले. त्यांच्या कानावर आजोंच्या हसण्याचा आवाज आला. मला माहीत होते तुम्ही हा प्रश्न विचारणारच. मग द्या उत्तर. देतो ना मंत्री साहेब. आपला इतिहास साक्षीदार आहे. आयतं आणि फुकटात मिळाल्याची किंमत 0 असते. लांब कशाला जाऊ, आपलं स्वातंत्र्यच घ्या ना. जनतेला किंवा राजकारण्यांना किती महत्त्व वाटतं त्याचं किंवा आदर आहे? उत्तर 0. अर्थात तुमचं दुमत नसेलच तर असो. आता माझ्या नातीबद्दल. या शाळेचे माझे वडील जनक. स्वातंत्र्यापूर्वी बांधलेली छोट्या 2 कौलारू घरांची. आजूबाजूला फक्त जंगल. अहो, शिकायला मुलंच नाही. बाबा रोज कोणाकोणाच्या घरी जाऊन मुलांना अक्षरशः पकडून खेचून आणायचे. मुलांनी किमान 2 तास तरी शाळेत बसावं म्हणून ते त्यांना काहीतरी खाऊ देत. उघडी नागडी मुलं. गरिबी, खायला मिळते म्हणून यायची. पैसा नव्हता तेव्हा बाबा घरातलं सामान घेऊन यायचे. नंतर तर आईचे दागिने गहाण ठेवून काही विकून शाळा चालवू लागले. पण जिद्दीने चिकाटीने त्यांनी शाळा जिवंत ठेवलीच. किती तो त्याग आणि मनाची महानता. मग मी बाबांना मदत करू लागलो. त्यांच्यासारखंच मलाही करावं लागलं. खूप कष्ट सोसून 2 खोल्यांची शाळा 4 खोल्यांची झाली, मग 5. श्रमदान घेऊन आजूबाजूचा परिसर साफ करून घेतला. हां, पण जंगलतोड नाही केली. आई बाबा गेले आणि मी शाळेचा पालक झालो. पुढे हा वसा माझ्या मुलाने म्हणजे शंकर आणि त्याची बायको अंजली दोघांनी पुढे नेला. शाळेला फुलवले. खूप मेहनत घेऊन तिला वाढवले. या शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थी समाजात एक आदर्श व्यक्ती व्हावा हेच त्यांचं ध्येय होतं. 7वीपर्यंत एवढी मोठी शाळा झाली, इमारत बांधली. आता 10वीपर्यंत करायची त्यांनी ठरवले. पण काळाचा घाला पडला राजे. कुटुंबावर आणि माझी 2 मुलं माझ्या डोळ्यासमोर गेली. मला म्हाताऱ्याला मागे ठेवून आणि मैथिलीला. मंत्री साहेब, खूप चराट लावलं असे तुम्हाला वाटेल कदाचित, पण हे सांगणं गरजेचं होतं. किती मेहनत, त्याग, दुःख सोसून ही शाळा उभी राहिली. मग हे कष्ट समजणार कोण? मैथिलीला या सर्वांची जाणीव असायला हवीच ना. ती शाळेत केबिनमध्ये बसून हाताखालच्या व्यक्तीला पाठवेल आणि ते काम होऊनही जाईल. मग कष्ट काय असतात, समर्पण, ध्यास या गोष्टी राहिल्याच की बाजूला. अशाने तिच्यासाठी शाळा म्हणजे फक्त स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी राहिली असती, बस. पण आता ती स्वतःची आली, स्वतःच आली. काम काय असतं आणि काय करायला हवं हे सगळं समजून घेतले. आता ती स्वतः त्या गोष्टी करायला झटेल, मेहनत घेईल आणि याचं श्रमांची कदर तिला कायम राहील. कारण हे तिचं शाळेप्रती दिलेलं योगदान असेल. भविष्यात जर कधी शाळेला कुठलं संकट आलं तर मैथिली कसलीही तडजोड न करता खंबीरपणे लढा देईल. मंत्री साहेब, पिढी दर पिढी असाच वारसा चालवायचा असतो तरच तो जिवंत राहतो. आजचे बोलून थांबले. काही क्षण फोनवर शांतता पसरली. मंत्र्यांनी घसा साफ केला. दामोदर साहेब, तुमच्या दूरदृष्टीला सलाम करतो. किती योग्य आणि पुढचा विचार केला आहात. मानलं तुम्हाला. मला खात्री आहे तुमच्या हाताखाली तयार झालेली मैथिली उद्याची कणखर नायिका असेल. मंत्री मनापासून बोलले. बरं, अजून एक आहे. काय ते? तुम्ही सांगितल्याप्रमाणे मैथिली सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करेल, पण तरीसुद्धा थोडा अवधी घ्या. म्हणजे 1-1.5 महिन्यात जाऊ दे. पुढच्या महिन्यात 6 परीक्षा सुरू होतील. मग दिवाळीची सुट्टी पडेल. ती सुट्टी संपली की हिरवा सिग्नल देऊन टाका. मे महिन्यानंतर 8वीचा वर्ग भरायला हवा. आजो म्हणाले. समजलं, बरोबर समजलं, तसंच होईल. मंत्री हसून म्हणाले. राजेसाहेब, आज तुमच्याशी बोलून मलाही खूप शिकायला मिळाले. तुमचा आशीर्वाद राहू दे. तो कायमच असेल. बरं, ठेवतो मी आता. अजून काही शंका आहे का? काही नाही, काळजी घ्या.
तुम्हाला भेटण्याचा लवकरच योग येवो ही प्रार्थना. मंत्र्यांनी फोन कट केला. 1-2 मिनिटं हातातल्या बंद मोबाईलकडे ते नुसते बघत राहिले. धोत्रेंना समजलं नाही की साहेब एवढं भावनिक होऊन काय बोलत होते. संध्याकाळी मैथिली घरी आली. ते हातात मिठाईचा बॉक्स घेऊनच. गोका गोका ती हात मारत होती. आलो ताईसाहेब. गोका, ही मिठाई 3 डिशमध्ये घेऊन ये जा. आधी बसून खाऊया, मैथिली बोलली. आजो कुठे आहेत? मी इथे आहे ग. त्यांच्या खोलीतून बाहेर येत ते म्हणाले. त्यांना पाहून तिने पटकन त्यांना मिठी मारली. आज एकदम खुशीत आहे स्वारी. काम झाले वाटतं. आजो हसले. आजो, काम झालेच म्हणून समजा. ते शिक्षण मंत्री एवढेही काही शिष्ट नव्हते. छान सांगितले. त्यांचे पीए धोत्रे तेही बोलायला चांगले होते. बघ, असं समजतं आपण स्वतः गेलो की माणसांची पारख होते आणि आपल्या कष्टाची जाणीव राहते. आजो, आता ते काही पेपर्स बनवायचे आहेत. ज्या काही नेसेसरी ॲक्शन घ्यायच्या आहेत त्या मी स्वतःच बघणार आहे. मीच मंत्रालयात जाईन परत, मैथिली खुश होत म्हणाली. हो, नक्की जा. हे काम आता तूच पूर्ण करायचे. येस डिअर आजो, आय विल. गोका 3 डिशमध्ये मैथिलीने आणलेली मिठाई घेऊन आला. तिघांनी डिश घेतल्या. तेवढ्यात बेल वाजली. गोकाने दार उघडले. दारात विक्रम मोरया उभा होता. वाह, छान. मला विसरून तिघे मिठाई खात आहात ना? विक्रम तोंड पाडून म्हणाला. एवढं नाराज व्हायची काही गरज नाही आहे. भरपूर आणले मिठाई. थांब, मी घेऊन आले. मैथिली उठत म्हणाली. किचनमध्ये जाऊन ती अजून एक मिठाईची डिश घेऊन आली. विक्रमच्या हातात देऊन ती बसली. मिठाई किस खुशी में है? त्यांनी विचारले. शाळेच्या कामाचं घोडं पुढे सरकलं. सगळं नीट झाले तर येणाऱ्या 10-15 दिवसात आपल्याला अप्रुव्हल नक्की मिळेल, मैथिली खुश होत म्हणाली. ये हुई ना बात. होणार, नक्कीच होणार. ऑल द व्हेरी बेस्ट, विक्रम आनंदून म्हणाला. चौघे गप्पा गोष्टी करत मिठाईचा आस्वाद घेऊ लागले. क्रमशः कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. जमल्यास कथेला हाईप करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम देत राहा. मनपूर्वक धन्यवाद.